नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। या श्री रामकृष्णाश्रम या पवित्र स्थानी आज हा जो दिव्य सोहळा संपन्न होतो आहे, उपनयन संस्कार, मौजी बंधन अशा वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधलं जातं. आपल्या भारतीय संस्कृतीचं हे अभिन्न एक अंग आहे. आपण हिंदू धर्मीय आहोत. आपल्या धर्माला अनेक जी नावं आहेत, सनातन धर्म, वैदिक धर्म. त्यातील वैदिक धर्माचा अर्थच होतो की वेदाचं अनुसरण करणारे लोक ज्या धर्मात आहेत त्या धर्माला वैदिक धर्म असं म्हणतात. म्हणजे आपण त्या धर्माचे अनुयायी आहोत की ज्या धर्माला सर्वोपरी वेद प्रमाण आहे. वेदातील आज्ञा शिरोधारी आहेत. वेदच आपल्या कल्याणासाठी आहे अशी ज्यांची भावना आहे. भगवंत म्हणतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहार्हसि. त्यावर ज्ञानोबरायांनी विस्ताराने लिहिलेलं आहे पहा, की वेदाची आज्ञा जर आपण पालन केली तर आपलं कसं कल्याण होतं, अनायासे कल्याण होतं, सहज आपण आत्मसुखाला कसे प्राप्त होतो. बऱ्याच ओव्या आहेत, थोडक्यात मी आपल्याला सांगतो. या कारणे पै बापा जया अथी आपली कृपा तेने वेदाची या निरोपा आन न कीजे. भगवंत अर्जुनाला म्हणतोय की बाप्पा अर्जुना, आता अर्जुन काय बाप आहे का देवाचा? नाही, पण समजावून सांगताना कळकळीनं भगवंत म्हणतात, हे बाप्पा अर्जुना, ज्याला वाटतं आपल्यावर आत्मकृपा व्हावी, आपलं आत्मकल्याण व्हावं, त्यानं वेदानं आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे, जो निरोप सांगितलेला आहे, त्याच्याकडे कानाडोळा करू नये. म्हणजे वेद म्हणजे देवानं आपल्या कल्याणासाठी दिलेली आज्ञा आहे किंवा पाठवलेला काय आहे, निरोप आहे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथ महाराज, नामदेवराय, सर्व संत आचार्य पुरुष जे काही आपल्याला ग्रंथाद्वारे सांगतात ते म्हणजे त्यांच्या पदरचं नसतं, मनाचं नसतं, तर देवानं त्यांच्याजवळ पाठवलेला काय असतो, निरोप असतो. कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे वेद शास्त्र हे काय आहेत, आपल्या कल्याणासाठी देवानं पाठवलेला निरोप आहे. म्हणून त्या निरोपाकडे कानाडोळा करू नये. मग काय करावं? वेदानं आपल्या कल्याणासाठी काय काय सांगितलं त्याकडे लक्ष द्यावं. गुरु आपल्याला वेदातील ज्या आज्ञा सांगणार आहेत त्याचं काय करावं, पालन करावं. मग काय होईल? मग अनायासे आपलं काय होईल, हित होईल, आपलं कल्याण होईल. 2-3 ओव्यामध्ये दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिलेले आहेत. पतीची या मता अनुसरोणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. पतिव्रतेनं आपल्या पतीची सेवा करावी, दुसरी कोणतीही साधना नाही केली तरी अनायासे सहजच ती आत्मकल्याणाला काय होते, प्राप्त होते. पुढचा दृष्टांत दिला, श्री गुरु ना तरी श्री गुरु वचना दिठी देतू जतना शिष्य आत्मभुवना माझी पैसे. जो शिष्य आहे त्याने आपलं कल्याण होण्याकरिता दुसरी काहीच खटपट करण्याची गरज नाही, दुसरे साधना मार्ग चालून जाण्याची गरज नाही. फक्त श्री गुरु आपले सद्गुरु आपल्यासाठी काय सांगतात त्याकडे मात्र काय ठेवावी, दृष्टी ठेवावी. श्री गुरु सांगतात त्या आज्ञेचं काय करावं, पालन करावं. तेवढ्याने काय होईल, तो शिष्य आत्मसाम्राज्याच्या भुवनामध्ये प्रविष्ट होईल, मोक्ष साम्राज्य भुवनामध्ये प्रविष्ट होईल. सहजच त्याचं काय होऊन जाईल, कल्याण होऊन जाईल. अशी वेदनिष्ठा आपल्या जीवनात असली पाहिजे. आणि त्या वेदाच्या अध्ययनाचा अधिकारच या उपनयन संस्कारापासून आपल्याला प्राप्त होतो. आज हा जो विधी झाला, या विधीचा अर्थ काय, तर आजपासून आपण वेद अध्ययन करण्याचे अधिकारी झालो. आणि अधिकारी होऊन जर साधना केली तरच फळाला येते, ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि संप्रदायपूर्वक अध्ययन केलं तरच ते फळाला येतं, असंही ज्ञानोबरायांनी काय केलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे. भगवान भाष्यकारांनी सुद्धा म्हटलेलं आहे, सर्व शास्त्रविद अपि असंप्रदायविद मूर्खवत उपेक्षणीय. हा तो भला वाचून वाचून पाठ करून मनाने मोठा पंडित जरी झालेला असला, पण त्याने गुरुकडे जर अध्ययन केलेलं नसेल तर त्याला मूर्खाप्रमाणेच मानलं पाहिजे, कारण तो पढत मूर्खच आहे. रामदासांनी
पढत मूर्खाची जी लक्षणं सांगितली त्याच्यातही असं एक लक्षण आलेलं आहे. असो, आपण सर्वजण भाग्यवान आहोत की या वैदिक संप्रदायाची दीक्षा आज आपल्याला या बालवयातच काय झाली, प्राप्त झाली. आणि आणखी एक कौतुक करण्यासारखी गोष्ट, इथं जे बटू आहेत यांचे जे माता पिता आहेत ते खरोखर धन्यवाद देण्याला काय आहेत, पात्र आहेत. त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, ज्या पवित्र आश्रमामध्ये आपण अध्ययन करत आहात, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय भगवानजी महाराज शास्त्री, आम्हाला तर असं म्हणा वाटतं त्यांचे आम्ही कनिष्ठ गुरुबंधू आहोत याचा आम्हाला अभिमान आहे, किंवा आमचे ते ज्येष्ठ गुरुबंधू आहेत याचा देखील आम्हाला काय आहे, अभिमान आहे. आमच्या सद्गुरूंनी आयुष्यभर जे केलं आणि जे आम्हाला करायला सांगितलं ते सगळं आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे, कुवतीप्रमाणे करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. त्यामध्ये अग्रणी आमचे भगवानजी महाराज आहेत. त्यांचं सगळं जीवन आणि ते कार्यकलाप जे करतात ते सगळे आचरणीय आणि अगदी त्यांना वंदन करावं असेच असतात. आपल्याकडून बरोबर धर्म मार्गाचं अनुसरण ते करून घेत असतात. मग प्रसंगी कठोर भाषेत देखील बोलावं लागतं. लक्षात आलं का? त्यांचा स्वभाव काय, आमचा स्वभाव काय, आमच्या श्री गुरूंचा स्वभाव काय. परंतु आई जरी एखाद्याला कठोर भाषेत मुलाला बोलली म्हणजे त्याचं काही ती अहित करीत नाही. उलट एका महात्म्याचं मी ऐकलं होतं, ब्रह्मलीन रामानंद सरस्वती महाराज नर्मदा काठाला ओंकारेश्वरला त्यांचा मार्कंडेय संन्यासाश्रम आणि काशीला अभय संन्यासाश्रम, ते म्हणायचे आई मुलाला लाडू खाऊ घालते, तिच्यात तिचं जेवढं प्रेम आहे त्यापेक्षा अधिक प्रेम ज्यावेळी ते मूल चुकतं आणि पाठीमध्ये धपाटा मारते त्या धपाट्यात अधिक काय असतं, प्रेम असतं. श्रुतीबद्दल देखील म्हटलंय की नाही, अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. अगदी गुरुबद्दल देखील असंच म्हटलं पाहिजे, जे अहितापासून आपल्याला दूर करतात, अनिष्टापासून, पापापासून, आपल्या सर्व नाशापासून, आपल्याला प्रसंगी रागावून कठोर होऊन सुद्धा दूर करतात, आपलं अहित होऊ देत नाहीत. आणि कल्याण मार्गाने आपण चालावं, प्रवृत्त व्हावं याकरिता ते प्रसंगी आपल्याला लोभ दाखवून देखील आपल्याला त्या मार्गाने चालवण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. मी ऐकलं होतं एका मोठ्या विद्वानाबाबत, त्यांचं आरंभाचं शिक्षण वैकुंठवासी गुरुवर्य जयराम बाबांकडे झालं आणि या वयाचेच ते असताना 4 आणे द्यायचे ते आणि 1 श्लोक पाठ करून घ्यायचे. अशी भगवद्गीता काय करून घेतली, कंठस्थ करून घेतली. नंतर ते पुढे पुढे शिकून मोठे विद्वान झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचं नाव आहे. मला सांगायचंय, अहित मार्गापासून आपल्याला दूर करतात आणि हित मार्गाने चालण्याची प्रेरणा देतात. अशा गुरु सारखी सुद्धा जगामध्ये दुसरी आई असत नाही. गुरु हीच काय आहे, माता आहे. गुरु माता, गुरु पिता त्वमेव माताचे पिता त्वमेव, असं ईश्वराबद्दल जे म्हटलं तेच गुरुबद्दल खरं आहे. मुलांनो, आपण सर्वजण भाग्यवान आहोत असंच आपण या क्षणाला मानायचं. आपण एका योग्य गुरुकडे आणि वेद मार्गाचं अनुसरण करणाऱ्या गुरुकडे आणि आपल्याला त्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या गुरुकडे आपण आलेलो आहोत. ईश्वराचे आपण धन्यवाद मानले पाहिजेत. असो, मी या प्रसंगी आपल्या सर्वांना संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे अनंत शुभेच्छा देतो. आणि आजचा जो विधी ज्या कारणाकरिता पार पडला, आपल्याला वेदात ध्यानाचा जो अधिकार आला, त्या मार्गाने आपली गती हो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण.